नमस्कार. मी डॉक्टर सचिन बोटे. मी यूरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन आहे. तर माझं डॉक्टर बोटे किडनी केअर सेंटर म्हणून माझं सेंटर बार्शीमध्ये आहे. तर हा आत्ताचा जो महिना आहे, हा नोव्हेंबर महिना, हा ब्लॅडर अवेअरनेस मंथ म्हणून ओळखला जातो. तर जे ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर हा जो काही आजार आहे, म्हणजे ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाच्या थैलीची अतिउत्तेजकपणा, की ज्यामुळे हा जो काही आजार आहे हा शक्यतो साधारणतः एक स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा आढळला जातो. तो 30 वर्षापासून 70 वर्षापर्यंत कोणालाही होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम हा असतो की पेशंटला लघवीला वारंवार म्हणजे जायला लागणे, लघवीवरती कंट्रोल न होणे, लघवीला आल्याच त्याला जावं लागतं. काही वेळेला जर पेशंटनी कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर कधी कधी कपड्यातसुद्धा लघवी होते आणि काही लोकांना रात्री लघवीला जास्त उठावं लागतं किंवा झोपेतसुद्धा लघवी होते. तर हे असे जे वारंवार लघवीला जाणारे प्रॉब्लेम आहेत ते कदाचित ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर या आजारामुळे सुद्धा असू शकतात. नॉर्मली आपण शक्यतो दिवसामध्ये 6 ते 7 वेळेला आपण लघवीला जातो, ते नॉर्मल आहे. आणि रात्रीसुद्धा 1-2 वेळेला लघवीला उठणं हे सुद्धा नॉर्मल आहे. पण त्यापेक्षा जर जास्त प्रमाण होत असेल तर त्यासाठी वेळीच उपचार आणि वेळीच यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण जर तो प्रॉब्लेम जर मोठा झाला तर त्याचे परिणाम हे मूत्राशयाच्या थैलीवर आणि किडनीवर सुद्धा होऊ शकतात. याच्यासाठी महत्त्वाचं हे आहे की ही जी काही लक्षणं आहेत, ही लक्षणं जर आढळून आली तर त्याच्यामध्ये उपचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. त्याच्यामध्ये काय आहे की दिवसा पाणी जास्त प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात पिणं आवश्यक आहे, पण रात्रीचं पाणी शक्यतो टाळायचं. म्हणजे जे रात्री लघवीला जे उठावं लागतं त्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होतं. दुसरं, चहा, कॉफी किंवा अल्कोहोल ड्रिंक्स वगैरे किंवा कोल्ड ड्रिंक्स ह्या ज्या काही गोष्टी किंवा गोड या गोष्टी शक्यतो आहारात टाळाव्या. कारण याच्यामुळे सुद्धा मूत्राशयाच्या थैलीला किंवा ती थैली जास्त उत्तेजित होते आणि लघवीचं प्रमाण वाढतं. तर या गोष्टी सगळ्या टाळणं आवश्यक आहे. आणि ह्याच्यासोबत यूरोलॉजिस्ट डॉक्टर जे किडनीचे स्पेशालिस्ट असतात त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांनी ज्या काही तपासण्या सांगितलेल्या असतात, जशा की लघवीची तपासणी, रक्ताची तपासणी आणि किडनी